छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील दळणवळणाच्या साधनासाठी वापरल्या जाणाऱ्या घाटवाटांपैकी म्हणजेच एक घोडेपाणी नाळ. घनदाट जंगलातून चढाई करून वर गेल्यावर या दोन डोंगरांच्या मधून जीवधन किल्ल्याचे विलोभनीय दृश्य नजरेस पडते. सकाळी 10 वाजता जुन्नरमधून निघून 17 ते 18 किलोमीटर अंतर पार केल्यावर पोहोचलो घोडेपाणी नाळेच्या पायथ्याला आणि तिथूनच सुरुवात झाली आमच्या ट्रेकला. दाट झाडीतून वाट काढत काढत आम्ही कसं तरी वर पोहोचत होतो. पावसाळ्यात भरभरून वाहणारे धबधबे आता शांत होते. थोडे वर चढून आल्यानंतर आम्ही विसावा घेतला. या घनदाट जंगलामुळे पायवाट सापडत नव्हती. मग काय ड्रोनच्या मदतीने पायवाटेचा शोध घेतला. कडक उन्हात ही मोठी मोठी झाडे मनाला शांतता देत होती. कशी कशी ड्रोनच्या मदतीने पायवाट सापडली आणि आम्ही परत चढाईला सुरुवात केली. जंगलातून वर जाता जाता भरपूर प्रकारच्या नवनवीन वनस्पती पाहायला भेटल्या. या दगडांमधून, या जंगलामधून आम्ही वाट काढत काढत वर पोहोचल्यानंतर समोर जे दृश्य पाहायला भेटले त्याने मन अगदी भारावून गेले. समोर दिसणारा जीवधन किल्ल्याचा वानरलिंगी सुळका आणि त्याच्याच बाजूला हा नाणेगाठाचा अंगठा. आत्ता आम्ही ज्या ठिकाणी पोहोचलोय ते म्हणजे घोडेपाणी नाळीचे वरच्या बाजूचं टोक आणि या दोन डोंगरांच्या मधून जी दरी खाली जाते ती म्हणजे घोडेपाणी नाळ. याच दरीतून आम्हाला थोडं खाली उतरून जायचं होतं. या झाडांच्या कडेकडेने वाट काढत कातळ खडकाला पकडत आम्ही खाली उतरलो आणि थोडा वेळ विश्रांती घेऊन परतीच्या प्रवासाला निघालो.